दरम्यान न्यायालयाच्या नियमांचं पालन करा, मनोज जरांगेंनी आता आंदोलकांना आवाहन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा मैदानातच झोपा, आंदोलकांना हे आवाहन करण्यात येतंय. मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, कुणाच्या तरी सांगण्यावरून गोंधळ घालू नका, असं सुद्धा आवाहन जरांगे पाटलांनी मराठ्यांना केलंय. इथंच मात्र ऐकायला येते, त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळ होतोय. बरं, हेच ते पोरं अंतर्वाली त्रास नाही दिला, इथं कस काय देते? हे काहीतरी षडयंत्र आहे. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतंय. रोडवर पण हेचे कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फुगवायचं किंवा एखाद्या समन्वयकाने फुगवायचं. जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता. मला माझ्या जातीला मोठं करायचंय, माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचंय. मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं. तुमच्या बुद्ध्या जर ठेपायला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते, मला किती त्रास असं या उपोषणाचा. कोणासाठी? तुमच्या लेकरा बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय. ज्या रोडवर गाड्या आहेत त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा, हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे. आणि तुम्ही सुद्धा मैदानावर झोपा, हे सुद्धा माझं तुम्हाला